तर जय शिवराय भावांनो, नवीन व्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावांनो, आम्ही निघालो होतो मल्लिकार्जुनला, कारण आज देव दीपावली आणि सोमवार पण आहे. तर भावांनो, या व्लॉगचं कमीत कमी 3 ते 4 पार्ट होऊ शकतात, काय सांगतायत. या 4-5 पार्ट मध्ये मी सगळी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. तर भावांनो, जाताना गाडीत तेल टाकलं आणि फायनली श्री क्षेत्र मल्लिकार्जुन पाशी पोहोचलो. तर भावांनो, मल्लिकार्जुनला विलासगड असं पण म्हटलं जातंय. फायनली पोहोचलो पायथ्याला आणि पायऱ्या चढायला सुरुवात केली. आडव्या तेडव्या वाटेवरून आम्ही पोहोचलो एका छोट्याशा शिव मंदिराजवळ, आणि हेच ते शिव मंदिर आहे बघा, जिथं अगस्त्य ऋषींनी तपश्चर्या केली होती. तर भावाने, या मंदिराच्या बाजूला लागूनच एक पाण्याचा स्रोत आहे, त्याला पाताळगंगा असं म्हटलं जातंय बघा. आता या पाताळगंगेचा मी थोडक्यात इतिहास सांगतो. तर भावाने, या पाताळगंगेला अंत नाही. आता तुम्हाला सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण बघतो की प्रत्येक विहिरीला शेवट असतो, तसं या पाताळगंगेला शेवटच नाही. तर भावाने, या पाताळगंगेत एकूण 5 दरवाजे आहेत, त्यातील 3 दरवाजापर्यंत लोक पोहोचू शकले, आणि त्या दरवाजापर्यंत पोहोचताना अगस्त्य ऋषीने जी वापरलेली भांडी आहेत ती सापडली होती, आणि ती भांडी जशीच्या तशी अजूनही भंडारा गृह